नमस्कार, मी राजश्री फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। श्रावण संपला, गणपती बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालेलं आहे। ह्या टायमामध्ये आपण सर्वांनीच खूप सारे गोड पदार्थ खाल्ले। सो आज मी तुम्हाला एक तिखट, झणझणीत आणि तर्रीवाली एक रेसिपी दाखवणार आहे, जिचं नाव आहे मिसळ। अगदी सोपी, कमी इन्ग्रेडियंट आणि झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग आपण जाऊया आपल्या किचन मध्ये। पुणेरी मिसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल, मटकी, इथे मोड आलेली मटकी आहे जी मी इथे 4 वाट्या घेतलेल्या आहेत। कांदा, इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत। टोमॅटो, इथे मी 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत। गरम पाणी, इथे मी 5 वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे। ह्या आहेत मिरच्या, इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आलं व लसूण याची पेस्ट, हिंग, बटाटे, इथे मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत। कोथिंबीर, कढीपत्ता, गूळ, राई, जिरं, हळद, लाल तिखट, गोडा मसाला। वाटण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे उभा चिरलेला कांदा, इथे मी 3 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत। सुकं खोबरं, इथे मी 2 वाट्या सुकं खोबरं घेतलेलं आहे। लसूण 15 ते 16 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि मीठ। चला तर मग आपण सुरुवात करूया पुणेरी मिसळ बनवायला। सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहोत या कढईमध्ये तेल, थोडंसं तेल घ्यायचं इथे। त्यानंतर आपण ह्यामध्ये जे सुकं खोबरं आहे ते आपण याच्यात घालून घेतोय। हे जे सुकं खोबरं आहे ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय, म्हणजे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचंय। हे पटकन होतं कारण मी हे अगदी बारीक किसलेलं आहे, त्याच्यामुळे ते पटकन ब्राऊन होणार, एक 2-3 सेकंदातच। तुम्ही जरी कातळ्या जरी घेतल्यात किंवा डायरेक्ट गॅसवरती सुकं खोबरं जरी गरम करून घेतलं, भाजून घेतलं तरी चालून जाईल। फक्त ते मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं गेलं पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता, मी हे याच्या बारीक बारीक हे किसलेलं असल्यामुळे हे पटकन भाजलं जाणार आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं हे खोबरं भाजलेलं आहे, तर आपण त्याला एका बोलमध्ये काढून घेऊया। त्याच कढईत आपल्याला कांदा सुद्धा हा भाजून घ्यायचा आहे। हा उभा चिरलेला जो कांदा आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा सुद्धा भाजून झालेला आहे, तर तो सुद्धा मी काढून घेते। तर या बोलमध्ये मी कांदा आणि सुकं खोबरं हे सगळं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी आता लसणाचे पण तुकडे टाकते, जे लसूण जे आहे ते सुद्धा मी याच्यात टाकते। तर आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते। मिसळला फोडणी घालून घेऊया। सर्वप्रथम इथे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी घालत आहे तेल। आपण मिसळ करतोय त्याच्यामुळे तेलाचा वापर थोडा जास्तच करायचा आहे, कारण आपल्याला तिखट, झणझणीत आणि तर्रीवाली मिसळ बनवायची। तर तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालंय। आता मी यामध्ये 1 मोठा चमचा राई घालून घेते। राई तडतडली की ह्याच्यामध्ये मी घालणार आहे हिंग। इथे मी हिंग पण घालते, पण हिंग थोडंसं मी जास्त घालून घेणार आहे। कढीपत्त्याची पानं, थोडंसं जिरं, इथे जिरं सुद्धा मी 1 चमचा घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या, आता मी यात घालणार आहे थोडासा कांदा, म्हणजे 3 ते 4 चमचे कांदा घालून घेतलेला आहे मी। आता तो याच्यात व्यवस्थित परतून घेऊया। आपल्याला कांदा लालसर करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा व्यवस्थित शिजलेला आहे। आता मी यात घालणार आहे टोमॅटो पण इथे मी 2 ते 3च चमचे घेणार आहे। यात मी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे आपला टोमॅटो लवकर शिजेल।
हा टोमॅटो जो आहे तो आपल्याला नरम व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता मी यात घालणार आहे 1 चमचा आलं व लसूण याची पेस्ट, ती सुद्धा व्यवस्थित ढवळून घेणार आहे। याच्यातला कच्चेपणा निघून गेला पाहिजे। आता मी याच्यात घालणार आहे अर्धा चमचा हळद आणि मोड आलेली मटकी, ती सुद्धा मी याच्यावरच घालून घेणार आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित मी ढवळून घेते। ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता मी याच्यात घालणार आहे थोडंसं गरम पाणी, मटकी बुडेल एवढं गरम पाणी घालणार आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेतल्यावर त्याच्यात मी घालणार आहे मीठ। इथे मी घालते 1 चमचा मीठ। आणि आता कुकरचं झाकण लावून त्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी। आपण इथे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते। तेल गरम झालं की त्यामध्ये मी थोडीशी राई घालून घेणार आहे। राई तडतडली की त्याच्यात थोडंसं हिंग, थोडंसं जिरं, कढीपत्त्याची पानं, हळद हे थोडंसं असं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे स्मॅश केलेले बटाटे। तर आपण जे बटाटे घेतलेले आहेत उकडवून ते मी त्याच्यात आता घालते। इथे मी अर्धा चमचा मीठ घालते, त्याचबरोबर त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे। आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे। तर ही तयार झालेली आहे आपली बटाट्याची भाजी। ही आता साईडला ठेवूया आणि आपण तरीची तयारी करूया। तर आता मी ते कढई घेतलेली आहे, यामध्ये मी आता घालणार आहे तेल। पुन्हा एकदा भरपूर तेल मी इथे घेतलेलं आहे कारण आपण तरी बनवतोय। तेल गरम झालं की आपण त्याच्यात घालणार आहोत कांदा। हा जो कांदा आहे तो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे गुलाबीसर करून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा गुलाबीसर झालेला आहे। जो उरलेला टोमॅटो आहे तो मी आता याच्यात घालून घेते। हा पण अगदी मऊसर शिजवायचा आहे आपल्याला। तर आता आपला कांदा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। आता याच्यात आपण मसाले घालून घेऊया। हळद इथे आपण आता थोडीशीच घ्यायची, मी इथे पाव चमचा हळद घेतली आहे। 2 मोठे चमचे मिरची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा मी इथे गोडा मसाला घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आता मी ह्यात घालणार आहे वाटण। मगाशी जे आपण सुकं खोबरं, कांदा याचं जे वाटण केलेलं आहे ते मी याच्यात घातलेलं आहे। ते सुद्धा आता व्यवस्थित परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित वाटण परतायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं वाटण व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। त्याचा आता गोळा पण झालेला आहे। जी आपण मटकी बॉईल करून घेतलेली होती ती आपण आता याच्यात घालून घेऊया। आणि ही सगळी मी मिक्स करून घेते याच्यात। आणि आता मी याच्यात घालणार आहे गरम पाणी। इथे मी कडकडीत गरम पाणी घेतलेलं आहे, कारण जेव्हा तुम्ही कोणताही वाटणाचा प्रकार किंवा तरी वगैरे करता त्यावेळेला नेहमी गरम पाणीच तुम्हाला इथे घ्यायचं आहे। गरम पाणी घेतल्यामुळे ह्याचा कलर जो आहे ना तो तोच राहतो, कलर चेंज होत नाही। आपण ही जी तरी आहे ती उकळायला ठेवूया। तुम्ही इथे बघू शकता छान असा रंग आलेला आहे। ही जी आपली मिसळ आहे तिला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये मी थोडासा गूळ घालून घेणार आहे। ही जी तुम्ही इथे बघू शकता ही मटकीची जी मिसळ आहे ती व्यवस्थित उकळते। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा फक्त मीठ घालतोय आणि थोडीशी कोथिंबीर। तर ही तयार झालेली आहे आपली पुणेरी मिसळ। तर याला आपण सर्व करायला घेऊया। तर ही तयार झालेली आहे आपली पुणेरी मिसळ। तर आजची ही झणझणीत आणि तर्रीवाली मिसळ तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा
की तुम्हा सर्वांना ही रेसिपी कशी वाटली, कारण माझ्या ब्लॉगमध्ये ऑलमोस्ट रेसिपीज आहेत, सोप्या आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये बनणाऱ्या आहेत. सो तुम्ही ही सुद्धा रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय.